विद्या ददाति विनयं विनयाद्याति पात्रतां पात्रत्वा धनमाप्नोति धनाधर्मं ततः सुखम्. नेट जीएसबीचे आयचे कार्यक्रमाक तुमक सगळ्यांक स्वागत. द्वितीय पीयूसी शिकता अशे आणि तेरगडे जाल्ले तशीची पदवी शिक्षण शिकता अशे आणि तेरगडे जाल्ले विद्यार्थीले उज्ज्वल भविष्य खातीर उद्योगावकाशाचे एक सान माहिती दिवचेक आज आमगेलो टसची केनरा बँकाचे सीनियर मॅनेजर जावन आशिल्ले जयेश कामत कोटेश्वर. प्रधान जावन सांगचे चमकलारी आम्ही 3 मेन मुख्य कारण तुमगेल्या एदराक सांगच्याक इष्ट पावताचे. प्रथम जावन आर्थिक कारण तुम गोत्तशील वरीची आत प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टरांतू सॅलरी म्हणजे एट पार घेवन रबला. तशीची प्रमोशन प्रॉस्पेक्टस गव्हर्नमेंट जॉबांतू जल्तीतल्या वग्गी मेळता असं. तशीची आम्ही अनेक डेमोग्राफिक रिझन म्हणून कसं सांगताची तुमको तसं मस्त जन युवक होडोड सिटीन तोची सेटल जालीची. बेंगलोर, मुंबई, चेन्नई इत्यादी होडोड नगरांतू ताजे निमित्ती गांवांतू आमगेले वर्क फोर्स म्हणजे उणी जाला. आमगेल गांवांतू देवस्थानांत की समाजांत की जावची परबेक लोक मेळताना तिन्नीच कारण कसं म्हणून सांगलारी सामाजिक कारण गव्हर्नमेंट सरकारी क्षेत्र जावन शकरो पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स जावं हांगा काम केले निमित्ती समाजांतू एक मर्याद मेळता. तशीची एक समाजांतू जनजीवनांतू तांगेर जीवनांतू एक बदलावण करतस समेत एक अवकाश सरकारी क्षेत्रांतू मेळचे साध्यत आसा. हे सकड कारणा निमित्ती आम्ही दिवचे हे माहिती तुमका उपयोगकारी जत्ता म्हणून येनो आम्ही लेखताचे. सरकारी क्षेत्राचे अत्यंत उन्नत स्थानाक अधिकारींक आಯ್ಕೆ करची संस्थे यूपीएससी हांनी आयोजन करचे तसले परीक्षे विशयान आता माहिती दिताची. तुमका सकणाई गोत्तशील वरीची सेंट्रल गव्हर्नमेंट आमगे देशाचे मेन जॉब प्रोवायडर तांतूची सेंट्रल गव्हर्नमेंटांतू एक विशेष स्थानमान असेल तसले काम म्हणून सांगणारी IAS, IPS, IFS इत्यादी सर्विसांक ಒಟ್ಟು मेळून सांगतसले सिव्हिल सर्व्हिस एग्जाम म्हणून सांगताचे. हे सिव्हिल सर्व्हिस एग्जामांतू आमगेल समाजाचे लोक मस्त उणी जावन प्रयत्न करतासाची ताजे बग्गे एक दोन माहिती दिवच्याक इष्ट पावता. प्रति वर्ष यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हांनी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा कंडक्ट करताची. प्रति वर्ष लागलागी 1000 वेकेन्सीज तांनी आपयताची. सिव्हिल सर्व्हिस एग्जाम हे 3 विंगड हंतांतू करताची. फर्स्ट स्टेजाक प्रिलिमिनरी म्हणून सांगताची, सेकंड स्टेजाक मेन्स म्हणून सांगताची आणि तिन्ही स्टेजाक इंटरव्यू. प्रिलिमिनरी स्टेजांतू दोन्ही मुख्य पेपर असता, जनरल स्टडीज 1 आणि जनरल स्टडीज 2 म्हणून. हे दोन्ही पेपर 200 मार्काचे असतात. फॉर एक्झाम्पल 1000 वेकेन्सी प्रति वर्ष क्रिएट केलारी ताजे 10 वंटो म्हळ्यारी 10,000 लोकांक तांनी प्रिलिमिनरींतू पास करताची. हे 10,000 लोकांक मेन एग्जामाक अवकाश दिताची. मेन एग्जाम डिस्क्रिप्टिव्ह टाइप जावन असता म्हळ्यारी बरोचे ऑब्जेक्टिव्ह टाइप नाही. हांतू ಒಟ್ಟು 9 पेपर असता. 9 पेपरांतू दोन्ही पेपर तुमकां ते खाली क्वालिफाईंग नेचर म्हणून सांगताची. क्वालिफाईंग नेचर म्हणून सांगल्यारी ते एक मार्क फिक्स करताची ताजे पशी चड मार्क घेवका जाता. खंयचे एक इंडियन लँग्वेज दवो आणि इंग्लिश पेपर हे क्वालिफाईंग पेपर जावन असता. त्यानंतर 7 पेपर मेरिटाक कन्सिडर करताची. तांतू जनरल स्टडीज 1,
जनरल स्टडीज 2, जनरल स्टडीज 3, जनरल स्टडीज 4, ऑप्शनल पेपर 1, ऑप्शनल पेपर 2 आणि एसे पेपर असता. हे प्रत्येक पेपर 250 मार्काचे जावन असता. हातू समेत लगभग 1:4 म्हळ्यार 1000 वेकेन्सी असल्यारी 4000 लोकांक मेन एग्जाम हातून पास करताची आणि तांकां इंटरव्यू आपयताची. इंटरव्यू न्यू दिल्लीन तशेले तांगेले यूपीएससी ऑफिसाक तांणी आपोवन करताची. हे तिन्ही हंताचे मार्क क्लब कोरगेनु लास्टक फायनल रँकिंग दिताची. हे फायनल रँकिंग मेरिटा वयरी कोणाक हायेस्ट रँक मेळता ताका तागेले आयकेचे सर्वीस मेळटा. फॉर एग्जांपल एकलेन IASक फर्स्ट प्राशस्त्य दिल्यारी आणि तागेले रँक चांग आयले वयतल्यारी ताका इंडियन एडमिनिस्ट्रेटिव्ह मेळटा. तशीच तागेले रँक उणी जेत्ता चमकता तशीची तागेले प्राशस्त्याचे सर्वीस ताका मेळनाशे पुरो. हांतू आमी ऑल इंडिया सर्वीस म्हणून सांगताची 3 आसा तांतू IAS, IPS आणि इंडियन फॉरेस्ट सर्वीस हाका ऑल इंडिया सर्वीस म्हणून सांगताची. म्हळ्यार सेंट्रल गव्हर्नमेंट विंगड स्टेटाक तांकां पेटोवन दिता आणि वरलेल सर्विसाक आमी सेंट्रल सर्विसेस ग्रुप ए म्हणून सांगताची. लगलगी 16 विंगड टायपाचे सर्वीस येता. UPSC न कंडक्ट करचे IAS, IPS इतरे एग्जाम्साक एज 21 वर्ष तकून 32 वर्ष थंय जावन आसता. ताणें खंयचे एक युनिवर्सिटीतून रेकग्नायज्ड युनिवर्सिटीतून एक ग्रॅज्युएशन कोर्स करता. तशीची ताका हे एग्जामाक एपियर जावच्याक 6 टाइम्स अवकाश दिताची, 6 फावटी अवकाश दिताची. हे 6 फावटी 6 ट्राय भितरी ताणें एग्जाम पास करून येता. तदनंतर ताका ते अवकाश मेळना. UPSC हांनी ग्रुप ए आणि ग्रुप बी क एग्जाम कंडक्ट केल्यारी स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून अनेक संस्थे आसा तांणी ग्रुप बी आणि ग्रुप सी क एग्जाम कंडक्ट करताची. सेंट्रल गव्हर्नमेंटाचे हायेस्ट नंबर ऑफ वेकेन्सीज क्रिएट जावचे हे स्टाफ सिलेक्शन कमिशन एग्जाम आणतो. प्रति वर्ष लगलगी 10,000 वेकेन्सीज हांनी ग्रुप बी आणि ग्रुप सी क कंडक्ट करताची. ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणून सांगल्यारी वेरियस सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्ट्रींतू असिस्टंट जावन इन्स्पेक्टर्स जावन क्लर्क जावन सेरूक जाल्यारी स्टाफ सिलेक्शन कमिशन एग्जाम पास जावपाक जाता. स्टाफ सिलेक्शन कमिशन 4 विंगड हंतारी हे एग्जाम कंडक्ट करता. ताका तांणी टायर 1, टियर 2, टियर 3 आणि टियर 4 म्हणून सांगताची. टियर 1 and 2 हे ऑब्जेक्टिव्ह टाइप एग्जाम जावन आसता. कोण हे टियर 1 आणि टियर 2 पास जाता की तांकां टियर 3 क एग्जाम कंडक्ट करताची ते डिस्क्रिप्टिव्ह टाइप जावन आसता. आणि तांकांची टाइप 4 टियर 4 एग्जाम समेत कंडक्ट करताची हे कंप्युटर आणि तांगेले स्किल टेस्ट टायपिंग स्किल टेस्ट करच्याक तांणी कंडक्ट करताची. हाका एज ग्रुप विंगड डिपार्टमेंटाक विंगड जावन आसता. मिनिमम ताणें 21 वर्ष जावन आसुका आणि ग्रॅज्युएट जावन आसुका. मॅक्सिमम ताका 30 वर्ष जावन आसुका. स्टाफ सिलेक्शन कमिशनांतू पास जालेले मस्त लोक सगळे देशांतू सेंट्रल गव्हर्नमेंटाचे विंगड डिपार्टमेंटांतू काम करच्याक तांकां अवकाश मेळटा. देशाचे बाह्य आणि आंतरिक रक्षणेचे मुख्य जबाबदारी आमगेले भूसेने, नौकासेने, वायुसेने आणि केंद्रीय पोलीस हांगेर वैरी आस. हंतू अधिकारी जावन प्रवेशाती घेवचेक तेरगडे जावका जाल्ले परीक्षे माहिती आता तुमगेर मुखारी. तशीची आमी तिन्नीचे आर्म्ड फोर्सेस युनिफॉर्म जॉब म्हणून सांगताची. हांतू प्रधान जावन आमी 3 विंगड डिपार्टमेंट पळयत. एक डिफेन्स मिनिस्ट्री, तांतू नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन नेव्हल अकॅडमी आणि इंडियन एअरफोर्स अकॅडमी आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी हाका
कॅन्डिडेट सिलेक्शन करताची हाक सिलेक्शन करचे वापस UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनाची NDA म्हण सांगला रे नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे अशें पुणेचे खडकवासलांत द्वितीय PUC कोण शिकतासची आणि कोण तेरगडे जाल्ले की तांकां NDA एग्जाम बरोवच्याक अवकाश करून दिताची प्रति वर्ष लागलागी 300 ರಿಂದ 400 वेकेन्सी हानी अपेताची NDA एग्जाम दोन्ही पेपर तांनी एग्जाम कंडक्ट करताची एक ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणून सांगताची रिझनिंग दोन्हीचे इंग्लिश लँग्वेजाक आणि जनरल अवेअरनेसाक संबंध पाविल असता NDA एग्जाम टेस्ट पास जातरी तांकां SSB इंटरव्यू म्हणून येनो स्टाफ सिलेक्शन बोर्ड म्हणून असता त्या इंटरव्यू तांकां अपेताची मेनली हे इंटरव्यू तो फिजिकल फिटनेस मेंटल स्टेबिलिटी आणि तांगेले पर्सनल इंटरव्यू घेवंक येनो तांतू पास जाल्ल्यांक नॅशनल डिफेन्स अकॅडमीक अपेताची नॅशनल डिफेन्स अकॅडमी तो 3 वर्ष तांगेले ग्रॅज्युएशन थंयची चलता तांकां पुणे युनिव्हर्सिटीतून सर्टिफिकेट दिवंक येनो डायरेक्टली आर्मींतू नेव्हींतू आणि एअरफोर्सांतू रिक्रुटमेंट करून घेताची तशीच डिग्री पास जाल्ल्या चेडवांक CDSE म्हणून एग्जाम UPSC कंडक्ट करता कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणून सांगताची हे समेत वर्साक 2 पटी अपेताची हांतू समेत आर्मी नेव्ही आणि एअरफोर्साक कॅन्डिडेट सिलेक्शन करताची हांग समेत तांगेले प्रिलिमिनरी टेस्टांतू दोन्ही पेपर असता हे पेपरांतू पास जाल्ल्यांक SSB इंटरव्यू अपेताची SSB इंटरव्यूंतू पास जाल्ल्यांक इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून अशें पुरो दमो इंडियन नेवल अकॅडमी अशें पुरो गोवांत अशें पुरो दमो कोचीनांत अशें पुरो तशीच इंडियन एअरफोर्स अकॅडमीक ट्रेनिंगाक आपोवन 2 वर्स ट्रेनिंग नंतर तांकां आर्मींतू सर्व्हिस करच्याक अवकाश दिताची तशीच तिन्हीचे मिनिस्ट्री ऑफ होम मिनिस्ट्रीचे अंडर CAAF म्हणून सांगताची सेंट्रल आर्मड पुलीस फोर्स म्हणून येनो त्या संस्थेक काम करच्याक एग्जाम UPSC ची कंडक्ट करता असिस्टंट कमांडंट पोस्टाक प्रति वर्ष तांणी अपेताची हांतू बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अशें पुरो इंडो टिबेटियन बॉर्डर पुलीस अशें पुरो सेंट्रल रिझर्व पुलीस अशें पुरो दमो तुमगेले अनेक मस्त सेंट्रल गव्हर्नमेंटाचे पुलिसाक रिक्रुटमेंट करून घेताची हे समेत ग्रुप ए पोस्ट जावन असता हाक समेत प्रिलिमिनरी मेन्स आणि इंटरव्यू म्हणून 3 हंतारी तांणी सिलेक्ट करताची हंत समेत सिलेक्शन जाल्ल्याक ट्रेनिंग तांगेले विंगड BSF विंगड ट्रेनिंग कॉलेजेस SSB सशस्त्र सीमा बलाक विंगड ट्रेनिंग कॉलेजेस थंय ट्रेनिंग घेतरी तांकां रिक्रुटमेंट करून घेताची केंद्र सरकाराचे अधीनांतू विविध व्यावहारिक संस्थे असत तांतू स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पब्लिक सेक्टर बँकांतू तुमका काम करचे आसक्ती आस म्हूण जाल्यार कसं करचे येया पळय हाजे नंतर आम्ही आमच्या देशाचे अनेक उद्योग सृष्टीचे क्षेत्र म्हणून सांगल्यार पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स दमो सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणून सांगताची तांतू पब्लिक सेक्टर बँक्स येता विंगड कंपनीज नवरत्न कंपनीज इंडियन ऑयल कॉर्पोरेशन अशें पुरो BPCL अशें पुरो भारत पेट्रोलियम अशें पुरो तशीच कोल इंडिया अशें पुरो सेल अशें पुरो स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड विंगड सेंट्रल गव्हर्नमेंटाचे कंपनीज येता हांतू समेत उद्योग सृष्टी मस्त जाता आसा आणि आमच्या समाजाच्या युवकांना हांतू समेत ह्या क्षेत्राक समेत वचच्याक प्रयत्न करता हांतू प्रथम जावन बँका बगे एक थोडे माहिती दिताची प्रति वर्ष स्टेट बँक ऑफ इंडिया आणि वर्लेल पब्लिक सेक्टर बँक प्रोबेशनरी ऑफिसर एक्झामिनेशन आणि बँक क्लरिकल एक्झामिनेशन कंडक्ट करता बँक प्रोबेशनरी ऑफिसर एग्जामिनेशन 3 हंतार चलता
तांतू फर्स्ट स्टेजाक प्रिलिमिनरी म्हणून सांगताची, सेकंड स्टेजाक मेन एग्जाम म्हणून सांगताची आणि थर्ड स्टेजाक इंटरव्यू म्हणून सांगताची. प्रिलिमिनरी एग्जामांतू 3 पेपर असता. इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड आणि रिझनिंग म्हणून सांगताची. ह्या प्रिलिमिनरी एग्जामांतू कट ऑफ मार्का पाशी चढ घेवन पास जाल्ल्यांक मेन एग्जामाक एपियर जावचे सांगताची. मेन एग्जामांतू 4 पेपर असता. रिझनिंग, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि डाटा एनालिसिस म्हणून सांगताची. ह्या 4 पेपरां समेत कोण हायेस्ट मार्क घेवन कट ऑफ पाशी चढ असता की तांकां इंटरव्यू आपोवंक घेवन त्या इंटरव्यूंतू तांगेले पर्सनालिटी टेस्ट करून घेवन बँकिंग अवेअरनेस ಬಗ್ಗೆ निम घेवन तांकां फायनल मेरिट लिस्ट दिताची. हे फायनल मेरिट लिस्टा वयरी तांकां त्या बँकाचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटाक ट्रेनिंगाक आपयताची आणि आफ्टर सक्सेसफुल ट्रेनिंग बँकांतू प्रोबेशनरी ऑफिसर जावन रिक्रुटमेंट करून घेता. स्टेट बँक ऑफ इंडिया सेपरेट जावन एग्जाम कंडक्ट केल्यारी वरलेले सकड पब्लिक सेक्टर बँकिंग ಒಟ್ಟು मेळून IBPS इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणून एक एग्जाम कंडक्ट करताची. ह्या एग्जाम समेत स्टेट बँक वरीची 3 हंतर चलता. प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्यू. तशीची RRBs म्हणून सांगताची, रिजनल रूरल बँक्स म्हणून घेऊन हानी समेत प्रतिवर्ष एग्जाम कंडक्ट करताची. ह्या एग्जामां समेत 3 स्टेजारी चलता. प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्यू. ह्या जेतारी अनेक विशेष जावन असेल तसले क्षेत्र म्हणून सांगणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रतिवर्ष तांगेले ग्रुप बी पोस्टाक आपयताची. हे एक प्रेस्टिजियस जावन असेल पोस्ट. हांतू अवकाश मस्त मेळना. वर्साक एक 20 की 30 पोस्टाक तांकां आपयताची. जाल्यार ग्रुप बी तो सिलेक्शन जाल्ल्याक तागेले सगळे कॅरियर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियान तो ताका स्पेंड करूंक मेळटा आणि ताणें डेप्युटी गव्हर्नर ताईं प्रमोशन जावंक घेवन सेव करूं. ग्रुप बी समेत तांणी एग्जाम 3 हंतारी कंडक्ट करताची. प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्यू. ताक समेत पब्लिक सेक्टर बँकांतू सर्व्हिस केलेले एलिजिबिलिटी तांणी कन्सिडर करताची. म्हळ्यार एटलिस्ट 2 वर्स प्रोबेशनरी ऑफिसर जावन खंयचे पब्लिक सेक्टर बँकांत ताणें सर्व्हिस केले आशिल्ले वयल्यारी ताका एज लिमिटांतू थोडे रियायती दिताची. आतापर्यंत केंद्र सरकाराचे विविध हुद्दे करचित असले परीक्षा विषयानं तुम्ही माहिती पळयलस. हाजे विस्तृत विषय की ने जलरी कसने तरी तुमका सलहे दिवचे असल्यारी नेट GSB चे फेसबुक पेजांतू तुम्ही कमेंट करून सांगेत. धन्यवाद.